ते महाराष्ट्रभर गुंगावते। मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर आरोप व्हायला सुरुवात झाली आहे। काल मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद झाली ज्यामध्ये 3 मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले। हे तिघजण कोण होते तर कोपर्डी प्रकरणामध्ये ज्या चौघांना शिक्षा झाली होती त्यांच्यापैकी हे तिघ आणि त्यात ते जे चौघ होते त्यांच्यापैकी जे दोघं आहेत ते या रुई धानोरा गावचे। मी आता रुई धानोरा गावामध्ये मात्र या चौघांमधले एक जे आहेत जे रुई धानोरा गावचे आहेत त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनातली त्यांची भूमिका आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी ते स्वतः आहेत, तसंच रुई धानोरा गावातले ग्रामस्थ आहेत, सरपंच आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, ही जी भूमिका काल मांडली गेली त्याविषयीचं तुमचं मत काय? तुम्ही या भूमिकेकडे कशा प्रकारे पाहताय? तुम्ही सहमत आहात का? थोडक्यात सांगा। मी ह्या भूमिकेकडे सहमत नाही, पण काय माहिती का, काय बिका उभी झाली त्याच्यात, त्याच्यामुळे आपण काय बोलू शकत नाही। ज्याचे त्याचे तत्व त्याला पडते ते भोगीत त्यांचं त्याचे त्याचे तत्व, आपण काय बोलू। बरं, काही जण जे आहेत ते विकाऊ झालेले आहेत अशी भूमिका त्यांनी मांडलेली। आपण सरपंचांकडे जाऊया, कारण दुसरी जी व्यक्ती आहे ती सुद्धा याच गावातली, मात्र त्यांची भूमिका वेगळी आहे। त्यांच्याविषयी जाणून घेऊया। तुम्ही सुद्धा ज्यावेळी ही घटना घडली कोपर्डीची तेव्हा नेमकं काय झालं होतं? तेव्हाच्या चर्चा काय होत्या आणि आता या ज्या चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये नेमकं तथ्य कोणतं? साहेब, त्यावेळेच्या चर्चा ह्याच होत्या की जे बी ह्या पोरांनी केलं, समाजाला अभिमान वाटावा असं केलं। न्यायालयीन प्रक्रियेत कधी काय होईल माहीत नाही, पण ह्यांनी स्वतःच्या जीवावर उदारून हे कृत्य केलं तर त्याचा आम्हाला समाज म्हणून कायम अभिमान आहे। आणि राहिला प्रश्न जे कालच्या आरोपात की मनोज दादांनी पाहिलं नाही, समाजाने पाहिलं नाही, तर आम्ही समाज म्हणून सर्व साक्षीदार आहे। त्या सर्वांना त्यांच्या घर कुटुंबियांना आम्ही सातत्याने भेटी दिल्या, त्यांना काय आहे नको हे सुद्धा समाज म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आणि समाज म्हणून कायम त्याच्याबरोबर। आज या प्रसंगी तुम्हाला एवढंच सांगाल की आज अमोल दादा ज्यांनी आज प्रतिक्रिया दिल्या आणि मनोज दादाच्या पाठीमागे उभा राहिले, खरोखर आज ते शिवरायांचे मावळे शोभतात। महाराष्ट्रातला तमाम मराठी समाज हा अमोल दादा खुने आणि मनोज दादा जरांगे यांचे उपकार कधीच विसरणार नाही, कारण की समाजासाठी ह्यांनी स्वतःचे बलिदान दिले, स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलेत आणि समाजाच्या पाठीमागे उभा राहिले। ही घटना घडली तेव्हा तुम्ही म्हणजे आता तुमचं वय फार आहे, तेव्हा तुम्ही ही घटना सगळी प्रत्यक्ष बघितली असेल। तुम्हाला काय आठवतं या घटनेविषयी? ही घटना झाली तेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं नाव वगैरे तुम्ही कुठे ऐकलं होतं? ही घटना घडली तुम्ही काय पाहिले? ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी नेमक्या काय चर्चा झाल्या होत्या? मनोज जरांगे पाटलांचं नाव समोर आलं होतं आणि मदत केली होती। त्यावेळेस आमचा संपर्क होता, दादासोबत संपर्क होता, पण या घटनेशी दादाचा आणि अमोल दादाचा आणि यांचा काही संबंध नाही। यांचे जी भावना उसळल्या होत्या त्याबाबत त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे आणि या घटनेचा आणि दादाचा काही संबंध नाही। मात्र हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस केस झाली त्यानंतर जामिनाच्या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी मदत केली अशी माहिती समोर आहे आणि त्या माहितीला काल खोडून टाकण्याचं काम या तिघांनी ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी केले। ते तुम्हाला माहिती आहे का त्याविषयी काय? हां, ज्यावेळेस ही केस झाली त्याच्यानंतर जामीनच्या टायमिंगला जवळपास इथून 15 ते 20 जणांना माहिती असेल आणखीन गावातल्या, मनोज दादा प्रत्येक वेळेस नगरच्या कोर्टात हजर होते, वेळोवेळी मदत करत होते। त्याच्यानंतर 5-6 वेळेस आमच्या गावातही येऊन गेले, त्यांच्या घरच्यांनाही भेटून गेलेले, तर त्याला गाव साक्षी आहे की ज्यावेळेस गावात येत होते त्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत होतो आणि गावात येऊन बोलून गेलेले, सगळ्यांची ओळख आहे। वाऱ्यावर नाही सोडलेलं दादा त्या मला कंटिन्यू सोबत होतो। आपण पाहू शकतो की इथल्या ग्रामस्थांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की ज्यावेळी कोपर्डी प्रकरण घडलं त्यानंतर ज्यावेळी केस झाली तेव्हा मनोज जरांगे पाटील हे या चौघांच्याही ज्यांच्यावर आरोप लागले होते, ज्यांना शिक्षा सुनावली गेली होती, त्यांच्या सोबत उभे होते आणि त्यांना न्यायालयातून जामीन मिळवण्यासाठी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी प्रयत्न केले। कॅमेरा पर्सन प्रवीण